स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या पराभवानंतर संघटनेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा सत्र उगारले आहे। त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखासह ठाणे शहर अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिले असून जड अंतकरणाने हा निर्णय घेत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय। 2 वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यासह ठाण्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय नेते पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी घेतला होता। ठाण्यात तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने ठाकरे यांच्या शिवसेनेलाही साथ दिली होती। त्यावेळी विचारे यांचे खंदे समर्थक असलेल्या युवा कार्यकर्ते अर्जुन डाबी, किरण जाधव यांनी त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे डाबी यांना युवा सेना उपजिल्हा प्रमुख व जाधव यांच्यावर ठाणे शहर अधिकारी अशी जबाबदारी देण्यात आली होती। एकीकडे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्यभर युवा सेनेचे मेळावे घेतले तर ठाण्यात भव्य मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले। मात्र ठाण्यात ठाकरे गटाची युवा सेना फारशी सक्रिय नसल्याचे चित्र दिसून येत होते। त्यात लोकसभा निवडणुकीत विचारे यांचा पराभव झाल्याने पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवले। यामध्ये उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाबी, शहर अधिकारी किरण जाधव यांच्यासह शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, समन्वयक दीपक कनोजिया आणि विभाग अधिकारी राज वर्मा यांचा समावेश आहे। घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेची दहशत कायम असताना काल सोसाट्याच्या वाऱ्याने वाघेखेड येथे लोखंडी होल्डिंग वाकले आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी गॅस कटरने होल्डिंग कापून सुरक्षितरित्या हटवले। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मात्र शहरात नियमबाह्य होल्डिंगचे मृत्यू सापळे जैसे तेच असल्याने त्याच्यावर पालिका कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। ठाण्यात मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने गेल्या 2 महिन्यात होल्डिंग धोकादायक होत असल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत। फ्लॉवर व्हॅली येथील सेवा रस्ता, पोखरण रोड क्रमांक 1 आणि 2 येथील धोकादायक होल्डिंग पालिका प्रशासनाने हटवले होते। मात्र तरीही शहरातील बहुतांश ठिकाणी उभ्या होल्डिंगबाबत पालिकेने योग्य कारवाई न केल्याने काल घडलेल्या प्रकारातून समोर आले। वाघेखेड येथील रोड क्रमांक 22 व रस्त्याच्या दुभाजकामध्ये असलेले हे लोखंडी होल्डिंगची अत्यंत धोकादायक स्थिती झाली होती। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार आज सकाळी 11 वाजता ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार श्री नरेश म्हस्के यांचा सत्कार देखील संघाच्या वतीने करण्यात आला। तसेच ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची एनओसी, संघाचे ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डाचे वितरण यावेळी करण्यात आले। सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, सरचिटणीस निलेश पानमन, सहचिटणीस गणेश थोरात, खजिनदार विभव बिरोडकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, ज्येष्ठ पत्रकार कैलास महाबदी, पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, अशोक गुप्ता, प्रफुल्ल गांगुडे, पंकज रोडेकर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व सभासद बंधू भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल।
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। प्रो गोविंदा सीझन 2 ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील 16 संघांनी सहभाग घेत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक, मुंबई T20 लीगचे आरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्याच्या स्वर्गवासी बाबूराव जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली। एकूण 32 संघ पूर्व पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत। श्री आगेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्य तारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मरियाई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदू एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली। उर्वरित 16 संघांची पूर्व पात्रता फेरी रविवार दिनांक 28 जुलै रोजी होणार आहे। या फेरीतून अंतिम फेरीसाठी 16 संघ निवडण्यात येतील। अंतिम फेरी 18 ऑगस्ट 2024 रोजी वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे। आज झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्याचा अभूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळाला। गोविंदाच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते असे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी सांगितले। तसेच दहीहंडी उत्सवात केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। कबड्डी, क्रिकेट प्रमाणे या खेळाचे व्यावसायिकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे पूर्वे सरनाईक यांनी सांगितले। सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना झाली आहे। पुणे येथील बाधित ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात 2 उपअभियंता, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहने, 4 वाहन चालक, 8 ऑपरेटर मदतनीस, 177 सफाई कामगार, 4 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, 7 वाहन चालक आदींचा समावेश आहे। त्याचबरोबर 8 खराटे झाडू, 80 ब्रश, 80 फावडे, 80 काटे पंजे आदी साहित्यांचा समावेश आहे। अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषध साठा, ORS पॅकेट, पाणी व बिस्किट आदींचा समावेश आहे। तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनवणे, 1 परिचारिका, 1 वाहन चालकांचा समावेश आहे। अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात 5 धूर फवारणी मशीन, 2 युटिलिटी वाहने, 1 इनोव्हा वाहन व औषध साठ्यांसह 10 फवारणी पंपाचा समावेश आहे। या पथकांसोबत 2 स्वच्छता निरीक्षक, 4 वाहन चालक, 19 फायलेरिया असे एकूण 257 अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले आहेत। उपायुक्त जी गोजेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे पथक रवाना करण्यात आले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।